हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. आय नो लेट झाला आहे, पण त्या दिवशी मी छान असा ब्लॉग केला होता. सो इथे पाहू शकता मी शेंगदाणे भाजत होते आणि घरचे काहीजण खिचडी खातात तर काहीजण वरीचा भात, आमटी वगैरे. सो इथे मी शेंगदाणे काही घेतले, ते साफ केले आणि ते मिक्सरमध्ये घेतले आणि त्यात थोड्या मिरच्या घालून ती बारीक त्याची पेस्ट करून घेतली. सो पेस्ट काहीशी अशी झाली म्हणून त्यात मी थोडंसं पाणी घालून त्याला अजून थोडंसं बारीक करून घेतलं, अगदी बारीक असं. सो पेस्टची कन्सिस्टन्सी काही अशी झाली आणि मला शेंगदाण्याची आमटी करायची होती. सो मला अशीच पेस्ट हवी होती. सो मी इथे एक भांडं घेतलं, त्यात थोडंसं तेल घातलं. पाहू शकता इथे मी थोडंसं तेल घातलं आणि तेल तापल्यावर त्यात 1 चमचा जिरे घातले आणि ते छान तडतडून घेतले. जिरे तडतडल्यावर ही आपल्याला पेस्ट त्यात घालायची आहे. ती पेस्ट मी त्यात घालून घेतली. त्यानंतर त्याच भांड्यामध्ये मी मिक्सरच्या थोडंसं पाणी घालून ठेवलं, जेणेकरून राहिलेली पेस्ट आपल्याला त्यात पुन्हा घालता येईल म्हणून. आणि पाहू शकता पेस्ट आणि फोडणी अशी एकजीव करून घेतली. आपल्याला ती भाजायची नाही आहे, पण मी ती एकजीव करून घेतली आणि त्यानंतर आपल्याला त्यात थोडंसं पाणी घालायचं आहे. सो मिक्सरच्या भांड्यातलं पाणी आणि एक्स्ट्रा लागणारं पाणीसुद्धा मी त्या घालून घेतलं. आधी अशा प्रकारे गाठी होतात, सो त्या गाठी आधी मी काढून घेतल्या. व्यवस्थित एकजीव करून छान मिश्रण एकत्र करून घेतलं, पाहू शकता. नाहीतर मग त्या गाठी एकमेकात मिक्स होत नाहीत. सो त्या संपूर्णपणे सोडून घेतल्या आणि त्यात तुम्हाला हवं तितकं पाणी घालून तुम्हाला आमटी वाढवून घ्यायची आहे. सो मी त्यात पाणी घालून घेतलं आहे. त्यानंतर मी इथे पिंक सॉल्ट घालून घेतलं आहे. आम्ही कायमच पिंक सॉल्ट घरी जेवणात पण वापरतो, त्यामुळे आणि उपवासाला सुद्धा हे वापरलं जातं, पाहू शकता. मी मिक्स करून घेतलं ते व्यवस्थित आणि आमटी शिजण्यासाठी साईडला ठेवून दिलं. तोपर्यंत आपल्याला आता वरी थोडंसं भाजून घ्यायचं आहे, अगदी हलकंसं, फार त्याला भाजायला गरज लागत नाही. सो पाहू शकता इथे आमटीला छान अशी उकळी आली आहे आणि दाटसरपणासुद्धा आलेला आहे, पाहू शकता. इथे आमटी छान अशी उकळून दाटसर झाली आहे. तुम्हाला हवी तशी आमटी तुम्ही जाड किंवा पातळ करू शकता. मला इतकीशीच जाडसर आणि इतकीच क्वांटिटी हवी होती आणि त्याला मी शिजवून छान उकळी काढून बंद करून ठेवलं. त्यानंतर मी इथे वरीचा भात करायची तयारी करायला घेतली. पातेल्यात मी थोडंसं तेल घालून घेतलं, अगदी जरासं, 1 पळीभर. त्यानंतर थोडंसं पाणी मी घालून ते पाणी उकळण्यासाठी 5 ते 10 मिनिट ठेवून दिलं. पाहू शकता इथे मी तेल आणि पाणी थोडंसं घालून पाणी उकळण्यासाठी ठेवलं. 5 ते 10 मिनिटांनी पाणी छान असं उकळलं. पाहू शकता इथे छान अशी उकळी आली आहे आणि आता आपण त्यात वरीचे तांदूळ घालणार आहोत. वरी घालून
त्यात छान असं मिक्स करून घ्यायचं आणि 5 ते 10 मिनिटात हा भात होतो. जास्त वेळ लागत नाही, पटकन शिजतं ही तांदूळ. सो मीडियम गॅस करून मी त्याला शिजवायला ठेवून दिलं आणि मी मीठ घालायला विसरले होते, सो मी त्यात मीठसुद्धा घालून घेतलं. सो पाहू शकता इथे भात हलकासा कच्चा होता. सो मी काय केलं, भांडं उतरून गॅसवर तवा ठेवला आणि तव्यावरती भांडं ठेवून त्याला मुरायला ठेवून दिलं, जेणेकरून छान भात फुलतो आणि मला तसा भात आवडतो. सो मी तसं केलं. होऊ शकता इथे माझा कॅमेरा पडला होता, मोबाईल. सो मी असा फेस केला होता. एकटी होते आणि फर्स्ट टाईम असं काही ब्लॉगिंग करत होते, सो थोडं असं होतंच. सो पाहू शकता इथे मी असं खलबत्ता ठेवला होता आणि त्याला शिजवायला ठेवलं. इथे मी शेंगदाणे आणि थोडेसे मिरची घेतली. मिरची आणि शेंगदाण्याची इथे मी हलकी बारीक करून घेतलं, जेणेकरून मला शाबूसाठी वापरता येईल. आमच्या घरात काही जण खिचडी खातात तर काही वरीचा भात. मग पप्पांसाठी मी खिचडी केली होती अशा प्रकारे. आणि हा मी सो मी इथे भात आणि आमटी खात होते. सो चला पाहू कसं झालं होतं. भात खूप गरम होता, सो मी ट्राय केला. भात आणि आमटी अगदी छान झाली होती. सो इथे रात्रीच्या जेवणाची तयारी करत होतो. मम्मीने मस्तपैकी मोदकासाठी पीठ मळून दिलं मला आणि इथे मी भाताची तयारी करत होती. आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतली. तोपर्यंत इथे मी ग्रीन टी पिली होती. त्यानंतर मम्मीने मोदकसाठी नारळ फोडून घेतले. नारळ फोडून तिने नारळ खिसून घेतला मोदकासाठी. त्यानंतर मी इथे भाताची तयारी करायला घेतली होती. कुकरमध्ये थोडंसं तेल घालून घेतलं, त्यामध्ये जिरे घातले, ते तडतडून घेतले. त्यानंतर मी त्यात तांदूळ घातले आणि जी आपण पेस्ट केली होती आलं लसूण कोथिंबीरची, ते मी या खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतली होती. तुम्हीसुद्धा नक्की अशा दगडाच्या खलबत्त्यामध्येच करा, जेणेकरून चव खूप छान येते. सो ते पेस्ट घालून मी संपूर्ण तांदूळ वगैरे एकजीव करून छान असं भाजून घेतलं आणि त्यानंतर आपल्याला बाकीचे जिन्नस घालायचे आहेत. सो तोपर्यंत मी इथे भातासाठी पाणीसुद्धा गरम करायला ठेवलं होतं. पावडर पावणा चमचा, हळद अर्धा चमचा, हे काय जिरे पावडर अर्धा चमचा आणि तुझा बिर्याणी मसाला दाखव त्यांना कसा आहे. 1 चमचा. भाजून घेतल्यावर त्यात लिंबूचा रस घालायचं आणि टोमॅटो घालायचं. आलं लसणा दे इथं मी करतो. आलं लसणाची पेस्ट घातली. आता टोमॅटो घालायचं, चटणी घालायचं, मग टोमॅटो घालायचं. ते जरा आधी भाजून घ्यायचं. चमचा, 1 नाही 2 चमचा चटणी. मीठ केवढं घालणार आहे. मगाशी गरम करायला ठेवलेलं पाणी ते इथे मी कुकरमध्ये घालत आहे. जेवढं पाणी हवं आहे तितकं मी पाणी त्यामध्ये घालून घेतलं आहे. आणि मगाशी
जी आलं लसूण पेस्ट आपण खलबत्त्यात करून घेतली होती त्यातसुद्धा मी पाणी घालून ती संपूर्ण पेस्ट मी मिक्स करून ते पाणीसुद्धा मी त्या कुकरमध्ये आता घालणार आहे. त्यानंतर मी मीठ घातलं जेवढं चवीला हवं ते. आधी मी मम्मीला विचारून घेतलं तू मीठ घातलं होतंस का यात, आणि त्यानंतर मी जेवढं मीठ लागेल तेवढं त्यात मी घातलं. संपूर्ण मसाला, तांदूळ, पाणी वगैरे मिक्स करून घेतलं आणि कुकर लावून त्याला 2 शिट्ट्या व्यवस्थित अशा काढून घेतल्या. अगदी 5 ते 10 मिनटात भात रेडी झाला आणि एकदम सुंदर असा भात तयार झालेला. आणि बंद करून घेतला आणि लगेचच मोदक करायची तयारी केली. इथे मी सारण तयार करायला घेतलं होतं आणि त्यामध्ये वेलची पावडर, खसखस आणि सुंठ पावडर घालून मस्त असं सारण तयार करून घेतलं. आणि हे सर्व जिन्नस घातल्यावर इतका छान असा अरोमा पूर्ण घरभर पसरलेला, खूप छान असा स्मेल त्याचा यायला लागलेला. आणि सारणला सुद्धा फार वेळ लागत नाही, अगदी 5 ते 10 मिनटात होऊन जातं. यात तुम्ही छोटे छोटे ड्रायफ्रूट्सही घातला तरी चालेल, पण आम्हाला खूपच घाई होती. डॅडींना आमच्या ड्युटीवर जायचं होतं आणि त्यांना टिफिन द्यायचा होता. सो अगदी घाई गडबडीत आम्ही सगळी जेवणाची तयारी केली. आणि इथे बघा संपूर्ण सारण मस्त असं रेडी झालं आहे. थोडंसं सारण मी काढून घेतलं आणि मम्मी लगेचच मोदक करायला बसली होती. आणि इथे पहा मम्मी सारण त्या पातीमध्ये, आम्ही याला पाती म्हणतो, मोदकाच्या पाती, या पातीमध्ये भरून ती मोदक तयार करते. सो फ्रेंड्स, अशा प्रकारचे डेली व्लॉग्स किंवा रेसिपी व्लॉग्स तुम्हाला पाहायला आवडतील का? मी बनवू का? जेणेकरून मला समजेल की मी अशा प्रकारचे व्लॉग्स बनवले तर तुम्ही पाहाल. सो मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा जेणेकरून मला समजेल. थँक्यू. सो अशा प्रकारे मम्मीने सर्व मोदक करून घेतले. आणि गाईज, काही क्लिप्स माझ्याकडून डिलीट झाल्या आणि मी काही क्लिप्स घाई गडबडीत करायलासुद्धा विसरले, कारण डॅडींना लवकर जायचं होतं म्हणून मी काही शूट करायला बघितलंच नाही, कारण वेळ पण तितका नव्हता. सो हे आहेत तेवढ्या क्लिप्स मी ब्लॉगमध्ये ॲड केल्या आहेत. सो इथे मी एक भांडं ठेवलं, त्यात पाणी ठेवून ते उकळवलं आणि त्यामध्ये अशी चाळणी घेतली, त्याला आधी तेल लावलं आणि मग मोदक असे उकड काढायला ठेवली. आम्ही उकडीचेच मोदक करतो, रेअर कधीतरी तळलेले मोदक करतो. गणपतीत मोस्टली आम्ही तळलेलेच करतो, नाहीतर आम्ही अशी उकड काढूनच मोदक करतो. आम्ही चपातीच्या पिठाचे मोदक मोस्टली करतो. सो अशा प्रकारे मोदक छान अशी तयार झाले आहे. तुम्हाला कसा ब्लॉग वाटला नक्की कमेंट करून